वडील, बाबा, पप्पा, डॅडी लिहिण्याला बोलण्याला खूप काही बोललं जातं, लिहिलं जातं. पण आपण प्रत्येकजण नेहमी जाणून बुजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप. हो, त्याच बापाविषयी आज थोडं बोलूया. फर्स्ट ऑफ ऑल, सर्व वडिलांना फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण वडिलांबद्दल बोलणार आहोत. हो, त्याच बापाबद्दल बोलूया. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. पण घरातील या अस्तित्वाला खरंच आपण कधी समजून घेतलंय का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याबद्दल जास्त लिहिलं जात नाही, जास्त बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापड, व्यसनी, मारझोड करणारा. अहो, समाजातील बाप काही असतीलही असे, पण चांगल्या बापाबद्दल काय, चांगल्या वडिलांबद्दल काय? रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप मात्र आपण किती सहज विसरून जातो ना. जिजामातेने शिवाजी महाराज घडवले असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळची शहाजीराजांची धडपड सुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून डोक्यावर मुलाला घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात घ्यावा. बाप आजारी पडला तर लवकर दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर त्याला एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसताना मुलांना मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करून त्याला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसले तरी काही मुले अशी असतात, तारखेला पैसे मिळताच मित्रांना पार्ट्या देतात आणि ज्या वडिलांचे पैसे खर्चतात त्याच वडिलांच्या नावाने एकमेकांना हाका मारतात. बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही. तो काही करत नसला तरी तो त्याच्या पदावर असतो आणि घरच्यांचे कर्म पाहत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येतं, पण बाप होणं टाळता येत नाही. परंतु बाप हा कधीच बाप होण्याचं टाळत नाही. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की आई जवळची वाटते, कारण की ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा बॉक्स आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. हॉस्पिटलच्या आवारामध्ये पहलकरणीचं खूप कौतुक होतं, पण धडपड करणाऱ्या त्या बापाची साधी कोणी दखलही घेत नाही. चटका बसला, फटका लागला, ठेच लागली की आई गं हा स्वर बाहेर पडतो. बट एखादी वेळेस हायवेला रस्ता ओलांडताना आपल्यापुढे एखादा मोठा ट्रक जातो तेव्हा बापरे हा शब्द बाहेर पडतो. कारण छोटी छोटी संकट आई सावरते, पण मोठी मोठी वादळ पेलताना बापच आठवतो. काय पटतंय ना? कारण की ज्योतीपेक्षा जास्त समय तापते, पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतं. मुलांच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांच्या कामासाठी व्यथा दळपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती त्या घरची मुलगी असते. लग्न झालेल्या किंवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाला फोनवर बोलताना आवाज चटकन समजतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. मुलगी वडिलांना जाणते, जपते. तसेच इतरांनी सुद्धा वडिलांना जाणावं, जपावं हीच एका बापाची माफक इच्छा असते. धन्यवाद.